नमस्कार, मी परशुराम. लर्न ट्रेड अँड अर्न यूट्यूब चॅनल आहे माझं. ॲफ्लुएंट मार्केट सोल्युशन ह्या माझ्या कंपनीचं नाव आहे. तर आजचं मार्केट बघूया आपण काय म्हणतंय. निफ्टी हायला आहे आणि बँक निफ्टी थोडंसं कमजोर वरच्या साईडला दाखवतोय. तर बघूया आपण मार्केटमध्ये आपल्याला काय आणि कशा पद्धतीने आजची मुवमेंट बघायला मिळणार आहे. राईट. तर निफ्टीनी सुरू करूया. निफ्टी लाईफ टाइम हाय बनवत चाललेला आहे. आता जर बघितलं तुम्ही तर एक फॉल आला आणि त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी हा हाय बनवलेला आहे. तर मे बी काही दिवस तो खाली येऊन क्लोज झालेला आहे, पण प्रत्येक दिवशी त्यांनी हाय बनवलेला आहे. आणि आता सुद्धा जर बघितलं तर हायर साईडला हा क्लोज झालेला आहे. 14,367 हा हाय बनवलेला आहे, लाईफ टाइम हाय आहे. आता प्रश्न असा येतो की हा थांबेल कुठे. तर हा चाललाय तर मग चाला, आपण सुद्धा त्याच्या मागे जाऊया. मी नेहमी सांगतो मार्केटला फक्त त्याच्या सोबत जायचंय, त्याला टशन द्यायचं नाहीये. म्हणून आता जर बघितलं तर 14,400 हा एक त्याला रेजिस्टन्स राहील आणि तो जर ब्रेक झाला आणि 14,425 च्या वरती जर मार्केट टिकला तर मात्र 14,050 ते 14,450 ते 14,475 पर्यंत मार्केट आपल्याला घेऊन जाईल. खालच्या साईडला खाली जर आला तर त्याला पहिला सपोर्ट आहे 14,290 च्या आसपास. 14,290 ते 14,260 हा सपोर्ट लेवल आहे पहिला. दुसरा जो आहे, जो गॅप इथे पेंडिंग आहे, तो लेवल आहे 14,222 ते 14,150. तर हा लेवल त्याला खाली आहे. गॅप जो बनवलेला आहे तो गॅप फिल करायला एक वेळ येऊ शकतो. आता सुद्धा जर एचजीएक्स निफ्टी पाहिला तर 51 पॉईंट वर आहे, त्यामुळं मार्केट ओपनिंग तर गॅपअप देईल असं वाटतंय. टीसीएस चे रिझल्ट पण चांगले आलेले आहेत, त्यामुळे टीसीएस थोडासा मार्केटला मूव्ह करेल वरच्या साईडला. मे बी सेंटिमेंट जास्त आहे सध्या टीसीएस बाबतीत, त्यामुळे गॅपअप ओपन होऊन मग खाली पण येऊ शकतो. तर त्या याच्यामध्ये आपल्याला ओपनिंगला लक्षात ठेवायचंय. एकदा ओपनिंग झालं की थोडासा तो कशा पद्धतीने मुवमेंट देतो ते बघून नंतर आपल्याला त्याच्यावर ऍक्शन घेता येईल. ओपन इंटरेस्ट डाटा जर पाहिला तर निफ्टीचा हा बऱ्याच अंशी चांगला वरती बनलेला आहे. पुट साईडला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे 3,31,00,000 जवळपास, आणि कॉल साईडला जर बघितलं तर 2,55,00,000चा ओपन इंटरेस्ट आहे. त्यातल्या त्यात हायर साईडला जर म्हटलं तर पुट साईडला 14,200 वरती जवळपास 37,00,000 ओपन इंटरेस्ट आहे, आणि 14,250 14,300 वरती 20,00,000 आणि 10,00,000 आहे. तर हे रेजिस्टन्सचं काम करणार आहे, सपोर्टचं काम करणार आहे खालच्या साईडला. कॉल साईडला जर बघितलं तर 14,300 वर 20,00,000चा ओपन इंटरेस्ट बनलेला आहे, जाता इन द मनीला आहे, पण मेकावर ब्रेक ही लेवल राहील 14,300. वरच्या साईडला 14,400 वरती जवळपास 20,00,000 19,43,000 आहे, आणि 14,500 ला 25,00,000 हे रेजिस्टन्सचं काम करतील. या दोन लेवल्स ज्या आहेत त्या. आता जर आपण थोडस त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पाहिलं तर पुट साईडला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे 14,200. सपोर्टचं काम आहे, स्ट्रॉंग सपोर्ट असेल 14,200. 14,200च्या खाली मार्केट यायची शक्यता थोडीशी कमी आहे आजच्या दिवसासाठी. बाकी लेवलवर ऑन एन ऍव्हरेज सारखंच इथं ओपन इंटरेस्ट डाटा दिसतोय, त्यामुळे वरच्या साईडला जे आहे 14,300 14,500 हे लेवल महत्वाचे आहेत. मार्केट तर 14,500 तर 14,300च्या मध्ये राहण्याची शक्यता आहे. पुट कॉल रेशो जो आहे 1.29 आहे, एकदम चांगला आहे, ओव्हरबाउट झालेला नाही अजूनही. तर या लेवल मध्येच आज तो काढेल. सोमवार आहे आज, शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या, त्यामुळे थोडस ऑप्शन प्रीमियमचा जो काही टाइम डिकेचा ऍडव्हान्टेज आहे ते इनिशियल फेजला पहिले 10-15 मिनिटं मोठे प्लेयर्स घेऊ शकतात आणि त्यानंतर एक डायरेक्शन मार्केट देईल. हे निफ्टी. चला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी एका रेंज मध्ये फसलेला आहे आणि अजूनही तो कन्सोलिडेशन फेज मध्येच आहे. तसं बघितलं तर हवी तशी मुवमेंट अजून पण देत नाहीये तो. आधी इथे तो अडकला होता
31 500च्या मध्ये 31,500च्या वरती त्यांनी ब्रेकआउट दिला, त्यानंतर आलाय आणि आता पुन्हा तो अडकलेला आहे 32,000 ते 32,250. तर महत्वाचं आहे 32,250 चा ब्रेकआउट देणं. ते दिलं तर वरती तो त्याला रेजिस्टन्स आहे 32,335 340 च्या आसपास. जर 32,350 एकदा जर ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली मुवमेंट वरची मिळेल. जो 32,600 हा लाईफ टाइम हाय आहे आधीचा, तर तो ब्रेक होण्यासाठी वरती हा जाऊ शकेल. तर आता सध्या आपल्यासाठी आहे 32,250 रेजिस्टन्स. त्याच्या जर वर निघाला तर 32,500 32,600 हे दोन लेवल आहेत. आणि जर 32,000च्या खाली जर यायचं म्हटलं तर 31,900 हा त्याचा सपोर्ट आहे, जो आता प्रिव्हियसली लो बनून परत वर गेलेला आहे. छोटासा गॅप पण आहे तिथे. त्यानंतर 31,600 हा एक त्याला सपोर्ट राहील. राईट. आता हा चॅनल आहे, तर आता बघितलं तर सपोर्टलाच आहे, तो इथून वरती निघेल. वरती जर गेला तर 32,576 32,600च्या आसपासचा त्याला पुन्हा रेजिस्टन्स असेल आणि जर तो ब्रेक करून वर गेला तर चांगल्या पद्धतीने वरती जाईल. आज निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस NFS एक नवीन इंडेक्स पण मार्केट डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येतोय, त्याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग स्टार्ट होणार आहे. तर तो सुद्धा बघायचा आहे आपल्याला. आणि त्याचं बराचसा जे काही कंपन्या आहेत ते फायनान्शियल रिलेटेड आहे. HDFC आहे, ICICI बँक आहे. त्यामुळं बँक निफ्टी आणि ते दोघंही बरोबरीने चालणारे आहेत. तर त्याचा इफेक्ट बँक निफ्टीवर होईल का? लोक तिकडे शिफ्ट होऊन बँक निफ्टीची जी व्हॉलॅटिलिटी आहे ती कमी होईल का? 40चा लॉट आहे त्याचा. तर आज आपल्याला ते बघायचं आहे की तो कशा पद्धतीने एंट्री घेतल्यानंतर त्याचा बँक निफ्टीवर काय परिणाम होईल का, किंवा मग तो कितपत व्हॉलॅटाईल असेल, कशी मुवमेंट देईल, हे सगळं नीट ऑब्झर्व करून नंतर मग आपण त्याच्यामध्ये ट्रेड केलेलं उत्तम राहील. तर आज महत्वाचं बघायचं आहे ते म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस दोघांमध्ये, की मग कोण कशा पद्धतीने वरती येतील हे बघणं सर्वात महत्वाचं आहे. राईट. तर बँक निफ्टी ओपन इंटरेस्ट डाटा जर आपण पाहिला तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट डाटा पुट साइडला 32,000 वरती आहे, 8 लाख जवळपास. आणि पुट साइडला पण 8 लाखचा जवळपास ओपन इंटरेस्ट डाटा त्याच ठिकाणी बनलेला आहे. जर खाली जर पाहिला आपण तर डायरेक्ट 32,500 वरती 32,500 वरती ओपन इंटरेस्ट डाटा सर्वात जास्त आहे आणि 5 लाख जवळपास 32,200 वरती पण आहे. तो सुद्धा एक रेजिस्टन्सचं काम करेल. खालच्या साईडला जर आपण बघितलं तर 8 लाख जवळपास 32,000, नंतर 31,900 वरती 1.5 लाख आहे, 2.5 लाख आहे 31,700 वर, आणि 7 लाख आहे 31,500 वरती. त्यामुळं ह्या लेवल वरती मार्केट राहील. थोडस 500 वर इथे जर बघितलं तर आपण ओपन इंटरेस्ट डाटा तयार झालेला आपल्याला दिसतो. त्यामुळे वरच्या साईडला 33,000 32,500 राईट आणि 32,000 हे लेवल आहेत. तर 32,000 आणि 32,500 ह्याच रेंज मध्ये 500च्या रेंज मध्ये बँक निफ्टी प्ले करायला पाहिजे आज. तर पाहूया ऍक्च्युअल मार्केटमध्ये आपल्याला कशा पद्धतीने मुवमेंट मिळू शकते ते. राईट. तर मित्रांनो, हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू मार्केटचं. ऍक्च्युअल मार्केटमध्ये बघूया कशा पद्धतीने मार्केट मुवमेंट देईल. नवीन जो इंडेक्स चालू होतोय त्याचं ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट व्हॉलॅटिलिटी पहिल्याच दिवशी असू शकते, त्यामुळं तिथे डायरेक्ट ट्रॅप होऊ नका. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ प्रॉफिटेबल डे.